प्राचीन काळी गरुड पक्षाला पक्ष्यांचा राजा मानलं जायचं. गरुड खूप बलवान आणि शूर होता. त्याचे पंख प्रचंड मोठे आणि तेजस्वी होते. तो आकाशात इतक्या उंच उडायचा की इतर कोणताही पक्षी त्याच्याजवळ येऊ शकत नसे. गरुडाची एक खास गोष्ट म्हणजे त्याने आपल्या ताकदीचा वापर नेहमी चांगल्या कामासाठी केला. एकदा देव आणि दैत्यांमध्ये मोठं युद्ध सुरू झालं. दैत्यांनी अमृत हेरून ठेवलेलं होतं. सर्व देव देवेंद्राकडे गेले आणि म्हणाले, आम्हाला कोणीतरी मदत करणार आहे का? तेव्हा गरुड पुढे आला आणि म्हणाला, मी अमृत घेऊन येतो. त्याने आपल्या प्रचंड ताकदीनं आणि चपळाईने दैत्यांचा पराभव केला आणि अमृत देवांकडे परत आणलं. त्याच्या धाडसामुळे आणि निस्वार्थ सेवेमुळे सर्व देवांनी त्याला देवांचा वाहन बनवलं. आजही आपण पाहतो की गरुड भगवान विष्णूंच्या वाहन म्हणून ओळखला जातो. गरुड आपल्याला शिकवतो की आपल्याकडे ताकद असेल तर तिचा उपयोग सत्कर्मासाठीच करावा. आणखी कितीही मोठं संकट असो, धैर्य आणि प्रामाणिकपणाने त्याचा सामना केला की यश नक्की मिळतं. शिकवण: शौर्य, निस्वार्थ सेवा आणि चांगल्या गोष्टीसाठी ताकद वापरणं हेच खरं जीवनाचं ध्येय आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.